सही समय पर वेतन देने सहित कई अन्य मांगों को लेकर बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन और बेस्ट कामगार क्रांति संघ की ओर से वडाला बस डिपो के बाहर ठिय्या आंदोलन किया गया, जिसमें सैकड़ों बेस्ट कर्मचारियों ने हिस्सा लिया। इस आंदोलन के प्रमुख विठल राव गायकवाड़ ने आरोप लगाया कि बेस्ट प्रशासन की लापरवाही के चलते ना तो कर्मचारियों को समय पर वेतन मिल पा रहा है और ना तो बेस्ट का कोई फायदा हो रहा है। बघा, बेस्ट उपक्रम हा आशिया खंडामध्ये अग्रगण्य असा उपक्रम आहे आणि या उपक्रमातला कामगार कर्मचारी आणि अधिकारी कार्यक्षमतेनं काम करतो। म्हणूनच या उपक्रमाच्या 5 आगाराचे 26 आगार झाले, अनेक संग्रही केंद्र झाली, वीज ग्राहकांची संख्या वाढली, बसेसची संख्या वाढली। मुंबई शहर जसं वाढतंय त्या पद्धतीनं बसेस उपनगरामध्ये सुद्धा धावू लागल्या। हे केवळ कामगार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेमुळे झालेलं आहे, परंतु याच उपक्रमातील कामगार कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे गेली 2-3 वर्ष 1 तारखेला होणारं वेतन 10 तारखेपर्यंत लांबवण्यात आलं। आता 10 तारखेचं वेतन 22 तारखेपर्यंत दिलं जात नाही। म्हणजेच ह्या पुढच्या काळामध्ये बेस्ट कामगार आणि अधिकाऱ्यांना वेतन 1 तारीखपासून 10 तारखेपर्यंत मिळेल याची शाश्वती कोणी द्यायला तयार नाही। न बेस्टचा जनरल मॅनेजर द्यायला तयार, न लोकप्रतिनिधी द्यायला तयार नाहीत। म्हणूनच आज आमचा हा कामगार ठिय्या आंदोलनामध्ये वडाळा आगारासमोर सामील झालेला आहे। आम्हाला एकच या ठिकाणी सांगायचं आहे की बजेटमध्ये प्रोव्हिजन केली जाते वेतनाची, म्हणजे बजेट जे सादर केलं जातं बेस्ट समितीला आणि मुंबई महानगरपालिकेला मंजुरीसाठी ते बेस्ट प्रशासन बजेट सादर करतं आणि या बजेटमध्ये वेतनाची, कामगार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनाची तरतूद केलेली असते। म्हणजे फायद्याच्या प्रमाणामध्ये जो फायदा होतो त्यातून बेस्ट कामगारांना वेतन आणि अधिकाऱ्यांना वेतन देण्याची प्रोव्हिजन केली जाते, बेस्टच्या विकासाची प्रोव्हिजन केली जाते। मग हा पैसा गेला कुठे? आम्हाला वेळेवर वेतन का दिलं जात नाही? तर बेस्टचा कारभार बेस्ट प्रशासन गलथानपणे चालवित आहे। अशा प्रशासनाला बेस्ट उपक्रमामध्ये सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, नैतिक अधिकार नाही, असं आम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय। बेस्टचा आज आर्थिक तोट्यामध्ये का गेली, का जाते, याची कारणं कोण सांगायला तयार नाही। न बेस्ट कमिटीवरती असलेले 12 वर्ष सदस्य असलेले कारण सांगायला तयार नाही। अरे 139 किंग लॉन AC बसेस घेतल्या, चालतात का? चालत नाहीत, प्रवासी नाहीत। 20,000 रुपये प्रत्येक दिवसाला खर्च येतो या AC बसना आणि उत्पन्न मिळते 7,000 आणि 8,000। म्हणजे तोट्यात चालणारे ह्या बसेस गेली 6 वर्ष का बेस्टच्या ताफ्यामध्ये चालवल्या जातात, याचं कारण कोण द्यायला तयार नाही। जे रूट प्रवासी नाही ज्या रूटला, ते रूट चालवण्याचा अट्टास बेस्ट का करते? बेस्टच्या अधिकाऱ्यांचं बेस्ट बसेस वेळेवर सोडण्यामध्ये कोणतंही नियोजन नाही। त्यामुळं प्रवाशांची संख्या 45 लाखावर होती प्रत्येक दिवशी, ती प्रवाशाची संख्या आज 28, 29, 30 लाखावर आलेली आहे। म्हणजे ही शोकांतिका आहे। आम्हाला इथं स्पष्ट करावं लागतं, अनावश्यक अधिकाऱ्यांची संख्या प्रचंड भरलेली आहे। गरज नाही, गरज असले तेवढे अधिकारी भरा। अरे बेस्टच्या कामगारांना पदोन्नत्या दिल्या जात नाहीत, अधिकारी पदावर पदोन्नती दिली जात नाहीत, परंतु बेस्ट प्रशासन बाहेरून अधिकारी मागवते। अतिरिक्त जनरल मॅनेजर पद गेली 3 वर्ष रिक्त होतं। या जनरल मॅनेजरनी अतिरिक्त जनरल मॅनेजर पद आणलं। कशासाठी आणलं? बेस्ट तोट्यामध्ये आहे तर हे पद भरलं का? डेप्युटी जनरल मॅनेजर वीज पुरवठा हे पद भरलं जात नाही, परंतु अतिरिक्त व्यवस्थापक हे पद मात्र भरलं जात आहे।
म्हणजेच बेस्टचा प्रशासक स्वतःच्या मर्जीप्रमाणे आपली माणसं आहेत, तोंड वळकून त्यांना प्रमोशन द्यायची आणि इतर अधिकाऱ्यांना वंचित ठेवायचं, या पद्धती या उपक्रमामध्ये राबवल्या जात आहेत. कामगार कर्मचाऱ्यांची पदं खाली झाली, रिक्त झाली, भरली जात नाहीत. आणि म्हणून मुंबईतल्या जनतेला चांगली सेवा द्यायची असेल, हा बेस्ट उपक्रम वाचवायचा असेल, तर इथं विकासाला प्राधान्य देणारा, कार्यक्षमतेला प्राधान्य देणारा जनरल मॅनेजर आला पाहिजे आणि त्यांना नियोजन बरोबर केलं पाहिजे. नियोजन बरोबर करीत नसेल तर महाराष्ट्र शासनानं त्या प्रशासकाला ताबडतोब बोलवलं पाहिजे. या ठिकाणी प्रशासकाची नेमणूक कोण करतं? महाराष्ट्र शासन. महापालिका आयुक्तांची नियुक्ती कोण करतं? महाराष्ट्र शासन. हा उपक्रम बरोबर चालतो की नाही बघायचं काम कुणाचं आहे? प्रशासनाचं आहे. आणि प्रशासन मात्र गलथान कारभार करीत आहे. सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्याला एक दिवस अगोदर प्रमोशन दिलं जातं, पदोन्नती दिली जाते, त्यापासून कोणताही बेस्टचा फायदा नाही. परंतु शेवटच्या दिवशी सुद्धा पदोन्नती देण्याची अनिष्ट प्रथा हा प्रशासक राबवित आहे. आणि म्हणून कामगार कर्मचाऱ्यांचा दोष नसेल तर त्यांना आरोपपत्र दिली जातात, त्यांना निलंबित केलं जातं आणि नंतर लक्षात आल्यानंतर 2 महिने 4 महिन्यानंतर त्याला परत कामावर घेतलं जातं. म्हणजे बेस्ट उपक्रमाचा तोटा. चौकशीच्या सुनावणी करायला हजारो अधिकारी, हजारो कामगार, किती प्रमाणामध्ये खर्च, याचं मूल्यमापन झालं पाहिजे. म्हणजे बेस्ट मध्ये जी गळती आहे, गळती वेगवेगळ्या मार्गानं, ती प्रशासनाला रोखता आली नाही. म्हणून बेस्टचा कारभार हा गलथान कारभार आहे आणि त्याचा निषेध आम्ही करण्यासाठी आज इथं आलोय. एक प्रश्न आहे की एक साधी गोष्ट आहे, बेस्टची 300 एकर मालमत्ता आहे, जमीन आहे. आता सगळ्यांचा डोळा त्या जमिनीवर आहे. हे जे स्टंट चाललाय, कामगारांना पगार द्यायचा नाही वेळेवर, बेस्ट तोट्यामध्ये आहे, मुंबईतल्या जनतेला दाखवायचं. आणि बेस्ट मग एक दिवस बेस्टच्या जमिनी विकायच्या. कुर्ला आगार विकलं, कमर्शियल कॉम्प्लेक्स आला, त्याच धर्तीवर बेस्टची परेल कामगार वसाहत, भोयवाडा कामगार वसाहत, सुपारी बाग कामगार वसाहत, वडाळा आगार कामगार वसाहत, देवनार कामगार वसाहत, घाटकोपर कामगार वसाहत, गोरेगावची कामगार वसाहत, सगळ्या कामगार वसाहतीचा आता विकास करायच्या योजना आणायला लागलेत. विकास म्हणे करणार आम्ही विकास. हा विकास कुणाचा? राजकर्त्यांचा, बेस्ट प्रशासनाचा, क्या या माझ्या गरीब कामगारांचा? या कामगार वसाहतीमध्ये राहणाऱ्या कामगार कर्मचाऱ्याला ओनरशिप तत्वावर घरं देणार का? ही मालमत्ता प्रचंड तुम्ही विकास करायला निघालाय. अरे गिरणीच्या जागेचा विकास झाला, गिरणी कामगाराला महाराष्ट्र शासनानं स्वतःची घरं दिली. मग आमच्या बेस्ट कामगारांना स्वतःचं घर मिळणार आहे का? वर्षानुवर्षे बेस्ट कामगार वसाहतीमध्ये राहणारा, भाडं भरणारा, बेस्टचा हित जपणारा, कार्यक्षमतेनं काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्याला 300 एकर जागेचा विकास करताना घर मिळणार आहे का? हा आमचा रास्त प्रश्न आहे. एक लक्षात घ्या, माझी संघटना महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम 1946 नुसार मान्यता प्राप्त आणि प्रातिनिधिक संघटना आहे वीज पुरवठा विभागामध्ये. माझी दुसरी कामगार संघटना आहे नोंदणीकृत बेस्ट कामगार क्रांती संघ. आणि आम्ही आमचे राजा आहोत. आणखी कामगार संघटना काय करतात? काय खोट्या बातम्या देतात, स्वतःची वृत्तपत्र आहे म्हणून स्वतःचं नाव करतात. परंतु त्या वृत्त संपादकांच्या मालकांना आणखी काही युनियन आहेत, त्या पोटतिडकीनं विषय मांडतात.
त्याबद्दल मात्र बातमी दिली जात नाही. नवा काळच्या आमच्या संपादिका जरा बघा तुम्ही, म्हणजे हा मीडिया कुणासाठी काम करतो? काल पेमेंट जनतेसाठी. मी निश्चितपणे सांगेन की बेस्ट उपक्रम तोट्यामध्ये नाही. बेस्ट उपक्रम या मुंबई शहरामध्ये कित्येक वर्षापासून, म्हणजे गेल्या 100 वर्षापासून अहोरात्र चालू आहे. 5 आगाराची आज 26 आगार झालेत. मोजक्या संग्राही केंद्राची आज शेकडो संग्राही केंद्र बांधलेत. आज बेस्टचं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ते केवळ कामगार, कर्मचारी आणि बी श्रेणी अधिकारी ह्यांच्या कार्यक्षमतेमुळं वाढलेलं आहे. आणि बेस्ट तोट्यामध्ये नाही दाखवलं जातं, तोट्यामध्ये आहे. बेस्टच्या जमिनी विकायच्या आहेत, बेस्टच्या जमिनीचा विकास करायचा आहे. कामगार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा करार प्रलंबित आहे. तो करार 1 वर्ष झालं प्रलंबित आहे आणि आता कामगार संघटना मागं लागले आहेत, करार लवकर करा. आणि यासाठी या कराराला विलंब व्हावा, करार लवकर करता येऊ नये म्हणून बेस्ट प्रशासन मुंबईतल्या जनतेची बेस्ट तोट्यामध्ये आहे म्हणून दिशाभूल करतंय. मग 100 बसेस कशा घेतल्या, कुठून आणला पैसा? बँकेचं कर्ज घेण्याचं नाटक, महानगरपालिकेकडून कर्ज घेण्याचं नाटक. मग महानगरपालिकेचं काम आहे की मुंबईतल्या जनतेला प्रवासी सेवा चांगली मिळाली पाहिजे, मुंबईतल्या जनतेला वीज वितरण सेवा चांगली मिळाली पाहिजे. मग महापालिकेनं करोडो रुपये आम्हाला द्या. कशाला आमच्या जमिनी विकायच्या? आणि जमिनी विकायच्या असतील तर त्या जमिनीमध्ये कामगारांचा हक्क राहिला पाहिजे. विकास करताना कामगाराला पहिला अग्रहक्क दिला पाहिजे. विठ्ठलराव गायकवाड़ का कहना है कि यदि इसके बाद भी सब कुछ सही नहीं हुआ तो इस आंदोलन को तीव्र कर दिया जाएगा। कैमरामैन आनंद गौड़ के साथ राज पांडे, CEN न्यूज, मुंबई।